वेलकम बॅक. मी यू ए सोन्ने. आपण पाहतोय सायन्स सेकंडचा लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फर्स्ट हा चॅप्टर. आणि मग या चॅप्टर मध्ये सुरुवातीच्या पार्ट मध्ये आपण पाहिलं न्यूट्रिएंट कशाला म्हणायचं, न्यूट्रिशन कशाला म्हणायचं आणि एनर्जी कोणत्या स्वरूपात तयार होत असते हे सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं एनर्जी एरोबिक रेस्पिरेशन तयार होतं मेनली. मग हे रेस्पिरेशन कोणत्या दोन प्रकारचं असतं, बॉडी लेवल रेस्पिरेशन, सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. मग सेल्युलर लेवल रेस्पिरेशन पुन्हा दोन प्रकारचे असतं, एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जे ऑक्सिजनच्या मदतीने होतं आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जे ऑक्सिजन शिवाय होतं. मग आपण त्याच्यात पहिला प्रकार पाहिला एरोबिक रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स असतात. कमॉन, 3 प्रकार नाही म्हणत मी, 3 स्टेप म्हणतोय. रेस्पिरेशन मध्ये फूड मॉलिक्यूल जे फूड स्टेप असतं कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं आणि त्याच्यापासून एनर्जी तयार होत असते. पण या एरोबिक रेस्पिरेशनच्या ज्या 3 स्टेप्स आहेत त्या 3 स्टेप्स कोणत्या? पहिली आहे ग्लायकोलिसिस, दुसरी आहे टीसीएस सायकल आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन म्हणजे ईटीसी रिएक्शन. कळतं की नाही? रिवाइज करायचं. आपण काल सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ एटीपी. एटीपीचं स्ट्रक्चर कसं असतं सुरुवातीला हे समजून घेऊ आणि त्याच्यानंतर दुसरा रेस्पिरेशनचा टाइप अनएरोबिक रेस्पिरेशन समजून घेऊ. एटीपीचं स्ट्रक्चर तुम्हाला 2 मार्कासाठी विचारू शकतात. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती एटीपी तयार झाले होते रे? कमॉन, किती झाले होते? 38 एटीपी तयार झाले होते. अभ्यास रोजच्या रोज करायचा. रोजच्या रोज मला तुम्ही तुमचा क्लासवर्क पाठवायचा, नाही तर मी घरी फोन करून सांगेल बरं तुमच्या. बघा एटीपीचं स्ट्रक्चर कसं असतं, तर मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की एटीपीचं स्ट्रक्चर हे 3 कंपोनेंट्स न तयार झालेलं असतं. सुटसुटीत लक्षात घ्या. एक असते शुगर, जिथे तुम्हाला कर्सर दिसतोय ही आहे शुगर, तिचं नाव आहे रायबोज शुगर, जी पेंटोज शुगर आहे, म्हणजे 5 कार्बन पासून तयार झालेली शुगर आहे. 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा आणि 5 नंबरचा कार्बन इथं असतो, तर इथं ऑक्सिजन मॉलिक्यूल असतो. तर 5 नंबरच्या कार्बन वरती नायट्रोजनस बेस अटॅच झालेला असतो, ज्याचं नाव आहे ऍडेनाइन. काय आहे? ऍडेनाइन. वरती सोन्ने सरांच्या टपरीवरती लिहून घ्यायचं. नायट्रोजनस बेस मेनली 2 प्रकारचा असतो, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. प्युरिन्स पुन्हा 2 प्रकारचे असतात, ऍडेनाइन आणि ग्वानिन, GUANINE. कायानिन, गुआनिन. कळतं की नाही? खाली पिरिमिडिन्स 2 प्रकारचे असतात, सायटोसाइन CYTOSINE सायटोसिन अँड थायमिन THYMINE थायमिन. पण इथं एटीपी मध्ये ऍडेनिन हा नायट्रोजनस बेस असतो, जो 5व्या कार्बनला अटॅच आहे. कोणाच्या? रायबोज शुगरच्या. आणि पहिल्या कार्बन वरती फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो. काय असतं? फॉस्फेट ग्रुप. किती फॉस्फेट असतात? 1 2 3. लक्षात येतंय का? आणि प्रत्येक फॉस्फेटच्या मध्ये आणि एकमेकांच्या मध्ये बॉन्ड असतो, त्याला म्हणतात फॉस्फेट बॉन्ड. हा आहे फॉस्फेट बॉन्ड, हा आहे फॉस्फेट बॉन्ड. आणि तिसऱ्या फॉस्फेट बॉन्ड मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते. फॉस्फेट बॉन्ड विथ मोर एनर्जी किती असते तर लक्षात ठेवायचं, 7.3 किलो कॅलरी एवढी एनर्जी असते. इथं दिलेलं नाहीये, हा 11वी 12वीचा पार्ट आहे. 7.3 किलो कॅलरी एनर्जी असते. लक्षात येतं. जेव्हा हा फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होईल, जेव्हा हा फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होईल, बघा बरं एरोच्या नंतर इथं काय दाखवलंय? फॉस्फेट बॉन्ड ब्रेक झाला आणि ब्रेक झाल्यानंतर त्या फॉस्फेट बॉन्ड मधून एनर्जी रिलीज झाली. बरोबर आहे? म्हणजे फुल एनर्जी असते तेव्हा बॅटरी चार्ज असते, फुल असते, आणि जेव्हा एनर्जी ब्रेक होते म्हणजे बॉन्ड ब्रेक होतो आणि एनर्जी रिलीज होते तेव्हा बॅटरी कमी होते. म्हणजे इथं 3 फॉस्फेट असल्यामुळे याला म्हणतात ऍडेनोसिन. 1 2 3 फॉस्फेट म्हणून ट्रायफॉस्फेट. जेव्हा एक फॉस्फेट ब्रेक होतो तेव्हा याला म्हणायचं ऍडेनोसिन. एक फॉस्फेट बाजूला गेला म्हणून याला म्हणायचं ऍडेनोसिन डायफॉस्फेट. इथं म्हणतात ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट, त्याचं कन्व्हर्जन झालं ऍडेनोसिन डायफॉस्फेट मध्ये. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एटीपी. ओके, तुम्हाला समजलं असेल. आपण पाहूया अनएरोबिक रेस्पिरेशन, दुसरा रेस्पिरेशनचा टाइप. कोणाला म्हणायचं अनएरोबिक रेस्पिरेशन? द रेस्पिरेशन विच ऑकर्स विदाउट ऑक्सिजन, मीन्स विच डू नॉट रिक्वायर ऑक्सिजन, ज्याला ऑक्सिजनची गरज नसते, अशा प्रकारच्या रेस्पिरेशनला म्हणायचं अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक या शब्दाचा अर्थ आहे ऑक्सिजन किंवा एअर. अनएरोबिक मीन्स अब्सेन्स ऑफ एअर. लक्षात येतं बाळांनो? बघा
anaerobic respiration completes in 2 steps, that is the glycolysis and fermentation. आठवा बरं aerobic respiration मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? aerobic respiration completes in 2 steps असं सांगितलं होतं. कोणत्या 2 स्टेप्स सांगितल्या होत्या? सॉरी, aerobic respiration completes in 3 steps. कोणत्या 3 स्टेप्स सांगितल्या होत्या? ग्लायकोलिसिस, TCA सायकल आणि ETC. इथं मात्र 2 स्टेप्स सांगितल्यात, ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन. आठवून सांगा मला, एरोबिक रेस्पिरेशनच्या ग्लायकोलिसिस मध्ये काय होत होतं बरं? ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुव्हिक ऍसिडच्या 2 मॉलिक्युल्स मध्ये होत होतं. बरोबर आहे, प्लस 2 NADH2 तयार होत होते असं सांगितलं आपण. बरोबर आहे का नाही? ते कधी व्हायचं? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. मग इथं काय होत असेल ग्लायकोलिसिस मध्ये? इथं सुद्धा तेच होतं, एन्झायमॅटिक स्टेप वाइज ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज टू फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड. तयार झालेल्या 2 पायरुव्हिक ऍसिडचं मग काय होतं? फर्मेंटेशन होतं. बघा आपण समजून घेऊ एक एक गोष्ट. ग्लायकोलिसिस पहिली स्टेप. ग्लायकोलिसिस इज द एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन. एन्झायमॅटिक ब्रेकडाऊनचा अर्थ काय हो सर? एन्झाईमच्या मदतीनं ब्रेकडाऊन. एन्झाईम्स म्हणजे संप्रेरक आहे, त्यांच्या मदतीने ब्रेकडाऊन होतं, म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेक होतो. एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इनटू, म्हणजे कशामध्ये? 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड, 2 पायरुव्हिक ऍसिडच्या मॉलिक्युल्स मध्ये. ओके. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं? तर फर्मेंटेशन होतं, किण्वन होतं. म्हणजे तयार झालेले पायरुव्हिक ऍसिडचे मॉलिक्युल्स, आता लक्ष द्या, समजून घ्या, फर्मेंटेशन याचा अर्थ आहे किण्वन. तयार झालेले 2 पायरुव्हिक ऍसिडचे मॉलिक्युल यांचं कन्व्हर्जन दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये होतं किंवा अल्कोहोल मध्ये होतं विथ द रिलीज ऑफ लेस अमाउंट ऑफ एनर्जी, आणि त्याच्यामधून फार कमी एनर्जी रिलीज होते, आणि हे सगळं ऑक्सिजन शिवाय होतं. लक्ष द्या, फर्मेंटेशन अगदी सोपं आहे बाळांनो, खूप सोपं वाटतं मला तर हे. पायरुव्हिक ऍसिड प्रोड्युस्ड थ्रू द ग्लायकोलिसिस, जे ग्लायकोलिसिस मध्ये तयार झालेलं पायरुव्हिक ऍसिड असतं, इज कन्वर्टेड इनटू, त्याचं कन्वर्जन होतं अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स, दुसऱ्या ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये, और अल्कोहोल. Pyruvic acid produced through the glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of कशाच्या मदतीनं? some enzymes, and this is called fermentation. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुव्हिक ऍसिड मध्ये होणं, 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये, याला म्हणायचं ग्लायकोलिसिस, आणि तयार झालेल्या पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक ऍसिड और अल्कोहोल मध्ये होणं, याला म्हणायचं फर्मेंटेशन. सिंपल. अँड देयर इज नो नीड ऑफ ऑक्सिजन फॉर अनाएरोबिक रेस्पिरेशन. अशा प्रकारच्या रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज नसते. इन दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. हे फार महत्वाचं, अंडरलाईन करून ठेवायचं, डोक्यात कोरून ठेवायचं, हृदयात कोरून ठेवायचं, की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन होत होतं, म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्यूल कंप्लीट ब्रेकडाऊन होत होता. इथं कंप्लीट ऑक्सिडेशन होत नाही, कारण ग्लुकोज, ऑक्सिजन वापरला जात नाही. लक्षात येते का? कारण ऑक्सिजन वापरला जात नाही, म्हणून इनकम्प्लीट ऑक्सिडेशन कोणत्या प्रकारच्या रेस्पिरेशन मध्ये होतं, असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता येईल का? काय सांगणार? अनाएरोबिक रेस्पिरेशन. आणि कंप्लीट ऑक्सिडेशन कोणत्या प्रकारच्या रेस्पिरेशन मध्ये होतं? तर एरोबिक रेस्पिरेशन. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन, आणि कमीत कमी एनर्जी ऑब्टेन होते. किती कमीत कमी? दॅट इज 2 ATP. तुम्हाला फार डिफरन्स तयार करून पण लिहावं लागेल. क्वेश्चन आन्सर मध्ये आहे डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक अँड अनाएरोबिक रेस्पिरेशन. मग तुम्ही डिस्टिंग्विश कसं करणार? एरोबिक रेस्पिरेशन कंप्लीट्स इन 3 स्टेप्स, अनाएरोबिक रेस्पिरेशन कंप्लीट्स इन 2 स्टेप्स. एरोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स कोणत्या? अनाएरोबिक रेस्पिरेशनच्या 2 स्टेप्स कोणत्या? मग त्याच्यानंतर सांगणार ड्यूरिंग द अनाएरोबिक respiration NADH2 and FADH2 is formed, and during the anaerobic respiration only NADH2 is formed. During the aerobic respiration complete oxidation takes place. During the anaerobic respiration incomplete oxidation takes place. During the aerobic respiration 38 ATPs are formed, and during the anaerobic respiration only 2 ATPs are formed. असं सहज आणि सोपं आहे बाळांनो. अरे कळतंय की नाही? बर, हे अनाएरोबिक रेस्पिरेशन कोणामध्ये होतं सर? तर anaerobic respiration हे those organisms which respires anaerobically त्यांच्यामध्ये होतं, म्हणजे ज्यांना रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज नाहीये अशा ऑर्गॅनिझम्स मध्ये होतं. पण सर हे दुसऱ्या कोणामध्येच होत नाही का? तर दुसऱ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतं, जेव्हा ऑक्सिजनची कमतरता असेल तेव्हा. आपल्यामध्ये सुद्धा होतं जेव्हा ऑक्सिजनची कमतरता असेल तेव्हा. बघा, some higher plants
आता ना वरती आपल्या टपरीवरती जागा ठेवायची टपरीला भरपूर आणि तिथं लिहायचं लोअर प्लांट्स कोणाला म्हणायचं आणि हायर प्लांट्स कोणाला म्हणायचं. लिहा लोअर प्लांट्स डॅश थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा यांना काय म्हणायचं लोअर प्लांट्स मीन्स लेस मॉडिफाईड प्लांट्स. आणि हायर प्लांट्स कोणाला म्हणायचं कम ऑन एंजिओस्पर्म्स अँड जिम्नोस्पर्म्स आर हायर प्लांट्स. कळतं की नाही. सम हायर प्लांट्स एनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि एरोबिक रेस्पिरेशन करणारे सूक्ष्म जीव सुद्धा बरं का अल्सो परफॉर्म एनारोबिक रेस्पिरेशन. हे सुद्धा एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात instead of aerobic respiration. कधी if there is a depletion in oxygen level in the surrounding, जेव्हा त्यांच्या सभोवताली त्यांच्या अवतीभोवती ऑक्सिजनची कमतरता असेल तेव्हा ते सुद्धा anaerobic respiration परफॉर्म करतात. अरे कळतं. फॉर एक्झाम्पल सांगा सर. Seeds perform anaerobic respiration if the soil is submerged under water during the germination. Seeds म्हणजे बिया सुद्धा परफॉर्म करतात anaerobic respiration. बिया सुद्धा anaerobic respiration परफॉर्म करतात. पण कधी if the soil is submerged under water during the germination. जर आता बघा पेरणीचा काळ तुम्हाला समजायला सोपं जाईल. पेरणी करत असताना जर बिया ह्या सबमर्ज झालेल्या असतील. सबमर्ज होणे म्हणजे माती बुडणे अंडर सॉइल बरोबर आहे. सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन असं म्हणता येते. म्हणजे पाण्याखाली जर बुडलेले असतील पाण्याखाली जर असतील जमिनीमध्ये किंवा वरतून जर कव्हर केलेले असतील त्याला म्हणायचं सबमर्ज. जर्मिनेशन म्हणजे अंकुर फुटणे. बियांना अंकुर फुटत असताना जर त्या बिया मातीमध्ये गाडल्या गेलेल्या असतील पाण्याखाली असतील त्यांना जर ऑक्सिजन अवेलेबल नसेल तर तेव्हा त्या बिया सुद्धा एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. एक्झाम्पल लक्षात राहिलं. सिमिलरली अगदी याच प्रकारे our muscle cells also perform anaerobic respiration while performing the exercise. जेव्हा आपण ह्युमन बीइंग्स जेव्हा आपण व्यायाम करत असतो आणि आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासत असते आपण जोरात श्वास घेत असतो बघा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्या मसल सेल्स आहेत कळतंय आपल्या मसल्स ज्या आहेत या सुद्धा मसलच्या सेल्स या सेल्युलर लेवल रेस्पिरेशन पाहतो आपण. या पेशी सुद्धा anaerobic रेस्पिरेशन परफॉर्म करतात. लक्षात येतं का. आणि अशा वेळी anaerobic रेस्पिरेशन परफॉर्म करत असताना त्या लॅक्टिक ऍसिड तयार करतात. जे लॅक्टिक ऍसिड आपल्या मसल्स मध्ये अॅक्युमुलेट होतं म्हणजे त्याचा संचय होतो म्हणजे ते जमा होतं. आणि जर लॅक्टिक ऍसिड जमा झालं तर आपल्या त्या मसल्स दुखायला लागतात. लक्षात येतंय. अंगदुखी म्हणतो आपण अंग दुखायला लागतं आपलं. बघा ड्यू टू धिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्युस्ड इन आवर बॉडी. आणि याच्यामुळे anaerobic रेस्पिरेशन परफॉर्म केल्यामुळे कमीत कमी एनर्जी तयार होते. कारण की anaerobic रेस्पिरेशन मध्ये किती एटीपी तयार होतात बाळांनो फक्त 2 एटीपी तयार होतात. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये मात्र 38 एटीपी तयार होतात. and due to this less amount of energy is produced in our body and lactic acid accumulates due to which we feel tired. हे लॅक्टिक ऍसिड अॅक्युमुलेट होतं हे लक्षात ठेवायचं. जर ह्युमन बीइंगच्या मसल्सनं anaerobic रेस्पिरेशन परफॉर्म केलं तर त्याच्या मसल्स मध्ये लॅक्टिक ऍसिड अॅक्युमुलेट होतं. अॅक्युमुलेट या शब्दाचा अर्थ आहे संचय होतो साठतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला ड्यू टू विच वी फील आपल्याला कसला फील येतो जबरदस्त का नाही टायर्ड म्हणजे थकवा आल्यासारखा फील येतो. ओके बेटा लक्षात आल्या सगळ्यांच्या. हे बघा anaerobic रेस्पिरेशन मध्ये काय होतं ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोलिसिस होतं आणि त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होतं. ओके पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार होतात लाईक विनेगर अँड विटॅमिन्स विथ द हेल्प ऑफ व्हेरियस मायक्रोब्स. हे व्हेरियस मायक्रोब्स मध्ये होतं. किंवा ग्लायकोलिसिसचं कन्व्हर्जन जर पायरुविक ऍसिड मध्ये झालं आणि फर्मेंटेशन झालं तर अल्कोहोल सुद्धा तयार होतं. पण हे कोणामध्ये होतं ईस्ट मध्ये. व्हॉट इज ईस्ट ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून ठेवायचं वरती टपरीवरती. ईस्ट इज युनिसेल्युलर फंगस. एक पेशीय फंगस आहे बुरशी आहे. तर मौल्ड MOULD मौल्ड ही मल्टीसेल्युलर फंगस आहे. फार महत्वाच्या गोष्टी आहेत जनरल नॉलेज सांगतोय तुमची बाळांनो. खरं तर मी ना नीटची तयारी करून घेतोय. तुमच्या लक्षात येतंय का. पायरुविक ऍसिड पासून नाहीतर काय होऊ शकतं पायरुविक ऍसिड पासून फर्मेंटेशन जर झालं तर लॅक्टिक ऍसिड तयार होईल. कुणामध्ये आताच पाहिल्याप्रमाणे इरिथ्रोसाइट्स मध्ये किंवा मसल सेल्स मध्ये. आपल्या मसल्स मध्ये इरिथ्रोसाइट्स कशाला म्हणायचं तर इरिथ्रोसाइट्स मीन्स लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या जे लाल रक्तपेशी आहेत आरबीसी आहेत त्यांना इरिथ्रोसाइट्स म्हणतात. इरिथ्रॉसचा अर्थ आहे रेड आणि कायट्रॉसचा अर्थ असतो सेल.
लक्षात येतंय? सगळ्यांचा बारकाईने अभ्यास करायचा. हे जे आहे ना, हे तुम्हाला ना एक्झाम मध्ये विचारतात बघा. मध्येच ब्लँक स्पेसेस देतात आणि हे वरतीच सांगतात इथं फर्मेंटेशन शब्द असतो, इथं अल्कोहोल असतं किंवा इथं पायरुव्हिक ऍसिड असतं आणि हा चार्ट कंप्लीट करा असं विचारतात तुम्हाला. आजच्या आज तुम्ही मला सगळं लिहून पाठवायचंय. ओके, उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आपण वेगवेगळे एनर्जी सोर्सेस. आज के लिए बस इतना ही. स्टे ट्यून्ड, स्टे अपडेटेड. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. बाय बाय.